जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे 2 सुपुत्र शहीद झालेत। काश्मीरच्या नगरोटामध्ये नांदेडचे जवान संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गिर, मुन्ना गिर गोसावी हे दोघे जण शहीद झालेत। मेजर गोसावी हे 9 वर्षांपासून सैन्यात आहेत। 26 नोव्हेंबर रोजी ते पंढरपुरातून कुटुंबियांसोबत सुट्टी घालवत असताना तातडीनं सैन्यातून बोलावणं आल्यानं सेवेत हजर होण्यासाठी गेले होते। मेजर कुणाल गिर यांच्या पश्चात आई वडील, 2 भाऊ, पत्नी उमा, 4 वर्षांची मुलगी उमंग आहे। मेजर गोसावी हे 9 वर्षांपासून सैन्यात होते, तर संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापूर या गावचे रहिवासी आहेत। संभाजी कदम शहीद झाल्याचं कळाल्यानंतर जानापूर या त्यांच्या मूळ गावी एकच शोककळा पसरली। 12:30 वाजता शिवचा फोन माझ्या 2 नंबरच्या मुलाला आला। 2 नंबरच्या मुलांनी म्हणजे 1 नंबरचा पोरगा अमित त्याला इथं फोन केला। मग मला इथं त्याला मला मोबाईलवर पट्टीशी आले, घरी या मला आलं, मी इथं घरी आलो। मग कळलं आम्हाला। सकाळपासून बातमीत ऐकतच होतो आम्ही, पण काय झालं कळायला मार्ग नव्हता। पण एक घायल म्हणून असं टी व्हीत ऐकत होतो। अतिरेक्याचा हल्ला झाला तिथं, काय झालं कळायला मार्ग नाही, पण अति हल्ल्या काय त्याचं हां। नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाची प्रतिमा आणखी उजळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आज झालेल्या खासदारांच्या बैठकीत मोदींनी सर्व खासदारांना आपल्या बँक खात्यामधून नोटाबंदीनंतरच्या 50 दिवसांचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिलेत। 8 नोव्हेंबर रोजी देशातून 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या। त्यानंतर राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेत काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप होतोय। त्यातून पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून हे खबरदारीचा पाऊल उचलण्यात आलंय। खासदारांनी बँक खात्याची स्टेटमेंट दिली की त्यावर जानेवारीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अमित शहा अहवाल सादर करतील। सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत, पण एटीएम मधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये नव्या 2000 आणि 500च्या नोटांसह सध्या चलनात असणाऱ्या 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात बँकेमध्ये भरण्यासाठी येत नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं। याचं कारण पैसे काढण्यावर असल्याची मर्यादा असल्याचं समोर आलंय। पैसे काढण्यावर मर्यादा असल्यानं लहान किमतीच्या नोटा बँकेमध्ये येत नाहीत। म्हणूनच आजपासून ग्राहक सध्या चलनात असलेल्या नोटांच्या स्वरूपात जितके पैसे बँकेत भराल तितकी त्या ग्राहकाची काढण्याची मर्यादा वाढत जाणार आहे। म्हणजेच तुम्ही 2000, 500, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जितकी रक्कम बँकेत भराल तितकी रक्कम तुम्हाला बँकेतून काढता येईल। दरम्यान जे ग्राहक पैसे भरणार नाहीत त्यांना मात्र 24,000 रुपयांची मर्यादा कायम असेल। शिवाय मोठ्या रकमा काढताना ग्राहकांना 500 आणि 2000च्याच नोटा देण्यात येतील असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे। 500 आणि 1000च्या नव्या नोटा बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजे 10 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत बँकांमध्ये तब्बल 8,45,000 कोटी रुपये जमा झालेत। तर जनतेनं याच काळात 2,16,000 रुपयांची रोकड आपल्या बँक खात्यातून काढली आहे। रिझर्व्ह बँकेनं सोमवारी संध्याकाळी ही आकडेवारी जाहीर केली। राज्यातील सर्व पतसंस्था 1 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढणार आहेत। नोटाबंदीच्या निर्णयामुळे पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झालेत, त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येईल। पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं पुण्यात ही माहिती देण्यात आली। पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्याला पतसंस्थांचा आक्षेप नाही। मात्र पतसंस्थांचे पूर्ण ठप्प झालेले व्यवहार सुरू होण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्यात। यंदाच्या टोमॅटो हंगामात नोव्हेंबर महिन्यात सरासरी दरात क्रेट मागे 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। एका बाजूला पाकिस्तान सीमेवरील ताणतणावानं निर्यात बंद आहे, तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारपेठेत चलन तुटवडा झाल्यामुळे हा भाव 50 ते 70 रुपये झाला। मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च तर दूरच, पण किमान मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यामुळे संपूर्ण टोमॅटो हंगामच संकटात सापडला आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजपानं वेगवेगळ्या पक्षांची युती केली। आम्ही मात्र भाजप आणि अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक आघाडीची युती केली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीत नंबर 1 राहण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी भाजपला चिमटाही काढला। राज्यातले शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। आता जे काय घडलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे, जी कुठे युती होती, कोणाकोणाची युती होती। एक नक्की की शिवसेनेची जी काही युती झाली होती ती फक्त आणि फक्त भाजपशी झाली होती। अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या ठिकाणी तिथल्या स्थानिक आघाडीशी झाली असेल, परंतु त्यापेक्षा अन्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाशी शिवसेनेने युती केलेली नव्हती। हे सगळं यश, सगळं श्रेय हे शिवसैनिकांचं। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही यश मिळालेलं आहे तसं पाहिलं
नगराध्यक्षांची संख्या जर का पाहिली आहे, आम्ही विदर्भामध्ये कमजोर आहोत. विदर्भामध्ये सुद्धा आता आम्ही ताकदीने उभे राहू. तिकडे सुद्धा मी स्वतः जातीने लक्ष घालेन. शिवसैनिक तिथले मजबूत आहेत, फक्त त्यांना एक आधार द्यायला पाहिजे, तो आधारही दिला जाईल. नगरपालिकांच्या निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याचं भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येतंय. नगरपालिकांच्या निवडणुकांमधल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पराभव झाला असता तर त्याचं खापर नोटाबंदी या पंतप्रधानांच्या निर्णयावर फोडलं गेलं असतं. ते भाजपला नको होतं. त्यामुळे निवडणूक प्रचाराआधी मुख्यमंत्री आणि भाजप वरिष्ठांनी सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. आपापल्या जिल्ह्यात तळ ठोकून बसा, प्रचारावर लक्ष केंद्रित करा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणूनच पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमधला विजय साध्य झाल्याचं बोललं जाते. यवतमाळ नगर परिषदेसाठी मतदानानंतर झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी घेऊन पराभूत उमेदवारांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. काल झालेल्या मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला असून निवडणूक विभागाच्या यंत्रणेनं गोंधळ घातला. त्यामुळे यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेर मतमोजणी करावी अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली असून मतमोजणी प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल केलेत. मात्र अनेकांचे आक्षेप स्वीकारण्यात आले नाहीत. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचं प्रशासनानं सांगितल्यानं या उमेदवारांचं म्हणणं आहे. नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या 50 लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूनं सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाचं नेतृत्व सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं. मोर्चा संपून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व कार्यकर्ते गेले असता त्यांना ताटकळत ठेवलं. त्यामुळे वैतागलेल्या महापौरांनी थेट दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी वैतागून बाहेर आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शांततेत घेऊन त्यावर नंतर पडदा टाकला. जालन्यात 3 लाखांची लाच घेताना रंग्यात पकडण्यात आलेल्या सविता चौधराच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे. लाचलुचपत विभागानं तिच्या घरात केलेल्या झडतीमध्ये बाद झालेल्या 2.5 लाखांवर नोटा, 4 भूखंड, घर अशी कोट्यवधींची मालमत्ता सापडली असल्याची माहिती एसीबीनं दिली आहे. चौधरच्या औरंगाबादमधील दोन्ही घरांवर एकाच वेळी धाड टाकली असता ही मालमत्ता सापडली. आता यापैकी हिशोबी किती आणि बेहिशोबी मालमत्ता किती याचा तपास एसीबी करत आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील भडंगा या गावात राहणाऱ्या ज्ञानीराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणीकरिता वन कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. सुरुवातीला पैसे मागितले. इतकंच नाही तर पैशांवर सुद्धा संतुष्ट राहता त्यांनी शेतकऱ्याचा एकुलता एक कोंबड्यावर देखील ताव मारला. त्यामुळे कायद्याची कुठलीही माहिती नसणाऱ्या ज्ञानीराम सारख्या शेतकऱ्याची दंडाच्या नावावर फसवणूक करून लुबाडणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता वन विभाग काय कारवाई करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. राज्यात 2015 दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये 2014च्या तुलनेत 9.97% म्हणजे जवळजवळ 10% वाढ झाली. असं असताना याच वर्षात खुनासह दरोडे तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झाली आहे. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 16.57% इतकी वाढ झाली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे 2015 या अहवालाचं पुण्यात प्रकाशन झालं. या अहवालात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ नोंदवण्यात आली असली तरी या संदर्भातील कायद्यातील सुधारणा तसंच गुन्हे दाखल करण्याबाबत महिलांमध्ये घडून आलेली जागृती ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचं सांगण्यात येते. क्राईमचे टोटल ग्रोथ वाढला आहे. आणखीन मागच्या वर्षी जे होता सो 2000च्या तुलनेमध्ये 9.97% ने क्राईममध्ये इन्क्रीज आहे. पण हा क्राईम इन्क्रीज होत असताना जे व्हायलंट क्राईम आहेत जसे मर्डर, डकैती, हा सगळे क्राईम जे आहेत ते कमी झालं आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या चकमकीत दोघेही गुंड ठार झाले. चाकणच्या वरसाई पवनचक्कीच्या डोंगरात लपल्यात हे दोघे गुंड लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी वेढा घालून दाभाडे आणि शिंदेना शरण यायला सांगितलं. पण श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांनी पोलिसांवर 9 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल 5 गोळ्या झाडल्या. त्यात दोघेही ठार झाले. त्यांच्याकडे 4 पिस्टल, 1 कट्टा आणि 42 राऊंड मिळून आले. रॅकेट खेळताना हॉलच्या सिलिंगवर पडलेलं फूल काढायला गेलेल्या विद्यार्थ्याचा सिलिंग तुटल्यानं पडून मृत्यू झाला आहे. शुभम खंडाळे असं विद्यार्थ्याचं नाव आहे. तो पुणे पालिकेच्या
राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये 6वीत शिकत होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या आपल्या वर्गाबाहेर बॅडमिंटन खेळत होता. खेळताना पोर्चला लागूनच असलेल्या हॉलच्या सिलिंगवर त्याचं फूल पडल्यानं ते काढण्यासाठी शुभम पोरच्या खिडकीतून सिलिंगवर उतरला. सिलिंग पुठ्ठ्याचा असल्याची कल्पना त्याला नव्हती. सिलिंगचा पुठ्ठा फाटल्यानं शुभमचा तोल गेला आणि तो खाली हॉलमध्ये कोसळला. घटना झाल्यावर लगेचच त्याला राव हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, मात्र त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पाषाण शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय, कारण या शाळांना मान्यता न देण्याचा आदेश पुण्यातील शिक्षण सातो नंदकुमार यांनी काढलाय. विशेष म्हणजे नंदकुमार यांनी हा आदेश खोट्या अहवालाच्या आधारे काढलाय असा आरोप संतुलन पाषाण शाळेचे बस्तूर रेगे यांनी केलाय. तसंच नंदकुमार यांच्या निर्णयामुळे पाषाण शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. तसंच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये बोफकेलवासियांनी रस्त्यासाठी सुरू केलेल्या उपोषणाची महापालिका प्रशासनानं 8व्या दिवशीही दखल घेतली नाही. त्यामुळे बोफकेलवासियांनी आज गाव बंद ठेवले. शाळकरी मुलांपासून बोफकेलमधल्या आबालवृद्धांनी उपोषणाला बसत रस्त्याची मागणी केली आहे. दरम्यान गेल्या 8 दिवस उपोषणाला बसलेल्या गणेश घुले यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन आज मोठ्या उत्साहात पार पडलं. एनडीएच्या 131वी तुकडीतील 274 कॅडेट्स आज लष्करी अधिकारी म्हणून रुजू झाले. एनडीएतील खडतर प्रशिक्षण तसंच लष्करी शिस्तीची प्रचिती कॅडेटच्या पासिंग आउट परेड म्हणजेच दीक्षांत संचलनातून येत असते. त्याचप्रमाणे या निमित्तानं सादर होणारी लढाऊ विमानाची थरारक प्रात्यक्षिकं आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडवतात. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. भारतीय नौदलाने सोमवारी मुंबईजवळच्या समुद्रात विविध प्रात्यक्षिकं सादर करत युद्धाभ्यास केला. नौदलाच्या या सरावात 8 प्रमुख युद्धनौका, विविध हेलिकॉप्टर यांनी सहभाग घेतला होता. दहशतवाद्यांच्या नौकेवर नौदलाचे कमांडो पाठवत नौका ताब्यात घेणे, वेगवान युद्धनौकेवर कमांडोंना हेलिकॉप्टरद्वारे उतरवणे, हेलिकॉप्टर आणि वेगवान गस्ती नौका यांनी गस्त घालत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, भर समुद्रात दुसऱ्या युद्धनौकेवर आवश्यक सामान पोहोचवणं, इंधन भरणं याचा सराव नौदलानं केला. या निमित्तानं नौदलाच्या ताकदीचं क्षमतेचं प्रात्यक्षिकच नौदलानं सादर केलं. बॅटरीवर चालणारी देशातील दिव्यांगांसाठीची पहिली दुचाकी वितरित करण्यात आली. केंद्र सरकारनं दिव्यांगांसाठी खासदार निधीतून ही दुचाकी उपलब्ध करून दिली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून पहिल्या 14 गाड्या लांडेवाडीत वितरित करण्यात आल्या. विशेष म्हणजे ही दुचाकी बॅटरीवर चालणारी असल्यानं प्रदूषण होणार नाही. 71,000 रुपये या दुचाकीची किंमत आहे. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाली की दुचाकी ही 80 किलोमीटर धावते. बॅटरीवर चालणारी दिव्यांगांसाठीची ही भारतातली पहिली दुचाकी आहे. छगन भुजबळ यांना सोमवारपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. तब्येतीच्या आधारावर भुजबळांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला आहे. ईडीनं आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली, मात्र अटकेचं कारण 15 दिवसांनी सांगितलं. त्यामुळे अटक चुकीची असल्याचा दावा भुजबळांनी कोर्टात केला. ईडीनं भुजबळांचा हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं. आम्ही काही दिवसच भुजबळांची कस्टडी घेतली होती. 4 वेळा त्यांना कोर्टात हजर केलं होतं. तेव्हा कोर्टानंच त्यांना ईडीची कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दिली. तेव्हा भुजबळांनी का नाही अटकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असा प्रश्न ईडीतर्फे विचारण्यात आला. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज हाजी अलीमध्ये प्रथमच महिलांना प्रवेश देण्यात आला. मात्र आता पुरुषांनाही मजारपासून 2 फूट अंतरावर नमाज पढावी लागणार आहे. महिलांनाही तिथपर्यंत प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे. आधी निश्चित झालेल्या वेळेनुसार दुपारी 3 वाजता महिलांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला. वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून अप्रेंटिस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी कृष्णकुंज येथे भेट घेतली. नोकरी भरती संदर्भात विद्यार्थी समस्यांबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे. सुमारे 2,500 मुलांनी गेली 3 वर्ष पश्चिम रेल्वेत अप्रेंटिसशिप केली, पण नोकरी दिली जात नाही. त्या तुलनेनं मध्य रेल्वेत भरती केली जाते. राज ठाकरे यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घातलं तर त्यांची समस्या सुटू शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पायाभूत सुविधांशी निगडीत वेगवेगळ्या घटकांमध्ये संवाद व्हावा, तसंच नवनवीन संकल्पना मांडता याव्यात यासाठी दिल्लीत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह 2017 या सक्रिय फोरम परिसंवादाचं मार्च महिन्यात आयोजन करण्यात आलं. भारताच्या मुख्य पायाभूत सुविधांमध्ये प्रगती आणि विकास व्हावा यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. देशात पायाभूत सुविधा क्षेत्रात फारसे अनुकूल वातावरण नाही. भविष्यात किमान या विषयावर चर्चेमधून चांगलं काही देशात घडावं ही अपेक्षा आयोजकांनी
व्यक्त केली. इंफ्रा कॉन्क्लेव बेसिकली एक ऐसा कॉन्क्लेव है जहाँ पे हम सभी लोगों को इकट्ठा कर रहे हैं, जैसे गवर्नमेंट ऑफिशियल्स है, स्टेक होल्डर्स है जो कि बनाने वाले हैं, और फाइनेंस के लोग हैं, सबको इकट्ठे करके देश के लिए क्या अच्छा होगा इंफ्रास्ट्रक्चर में, लोगों की सेहत और क्वालिटी ऑफ लाइफ को मद्देनज़र रखते हुए वो चीज़ हम करेंगे. तो एक कॉम्प्रिहेंसिव पॉलिसी फ्रेमवर्क, कॉम्प्रिहेंसिव सोल्यूशनिंग ऑफ दिस सेक्टर विच स्पीडन्स अप, जो कि जो काम हो रहा है एग्जीक्यूशन का, उसको में गति बढ़ाने के लिए जो सोल्यूशन लाने की ज़रूरत है, जो चीज़ें करने की ज़रूरत है, ये सभी स्टेक होल्डर्स को साथ में आना पड़ेगा, अपना विचार विमर्श करना पड़ेगा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.